नमस्कार मित्रांनो. जीएस शेअर मार्केट मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांची माफी मागतो, कारण मागच्या आठवड्यामध्ये मार्केटमध्ये बरेच अप अँड डाऊन्स आणि बरेच इव्हेंट झाले. पण वैयक्तिक कारणामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही आणि आपल्यापर्यंत पोहोचता आला नाही. ओके, त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम आपली सगळ्यांची माफी मागतो. ॲक्च्युली आणखीनही माझ्या वैयक्तिक कारणामुळे मला मार्केटचं व्यवस्थित अनालिसिस करता आलेलं नाहीये. पण तरी सुद्धा येणाऱ्या वीकमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. सध्या काही स्टेट्समधले इलेक्शन्स आपले जे लोकसभाचे निवडणुका आहेत त्या झालेल्या आहेत. परत पुढच्या महिन्यात काही इलेक्शन्स स्टेटचे इलेक्शन्स होणार आहेत. प्लस सध्या लेटेस्ट जे ग्लोबल लेवलवरती एक इव्हेंट चालू आहे, तो म्हणजे आपला इस्रायल आणि इराणचं वॉर. ओके, त्यांच्यामध्ये पण ते जे टेन्शन चालू आहे त्याच्यामुळे पण मार्केटमध्ये ग्लोबल मार्केट, इंटरनॅशनल मार्केट आणि इंडियन मार्केट यांच्यावरती बऱ्यापैकी चांगला फरक पडलेला आहे. त्याच्यामुळं या आठवड्यात व्हिडिओ बनणं फार गरजेचं होतं, म्हणून मी एक शॉर्ट व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न करतोय. ओके. तर आता सर्वप्रथम एक तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांच्या वॉरचा इम्पॅक्ट इंडियन मार्केटवर पडणार आहे. पण जेवढा दुसऱ्या कंट्रीजवरती म्हणजे US मार्केट किंवा एशियन मार्केट किंवा चायनीज मार्केटवरती पडतोय, त्याच्यापेक्षा त्याप्रमाणे त्याच्या कम्पॅरेटिव्हली जर विचार केला तर इंडियन मार्केट एवढा परिणाम दिसत नाहीये. ओके, कारण आपण जर बघितलं तर बाकीच्या मार्केट्समध्ये तुम्ही त्यांचं मार्केट एक तर फ्लॅट ओपन होतंय किंवा बऱ्याचपैकी गॅप डाऊन ओपन होते आणि त्याच्यानंतर ते कंटिन्यू फॉलो फॉलो होते. पण आपल्या मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्या मार्केटमध्ये फॉल होतोय किंवा गॅप डाऊन होते, पण त्याच्यानंतर रिकव्हरी पण होते. ओके, त्याच्यामुळे इंडियन मार्केट त्या अशा न्यूजला, या वॉरच्या न्यूजला जवळपास डायजेस्ट करते. ठीक आहे, त्याच्यामुळे इंडियन मार्केटमध्ये सध्या तरी असं फार काय पॅनिक होण्याची गरज आहे किंवा फार मोठा फॉल येण्याची शक्यता असं तर सध्या तरी काही वाटत नाही. आता जस्ट त्यासाठी एक्झाम्पल म्हणून तुम्हाला आता मी सध्या निफ्टी 50चा आपला जर चार्ट बघितला तर तुम्ही इथं बघू शकता, हा वीकली चार्ट आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतो की इथं बघा, या लास्ट वीक मध्ये जे आपण जे थर्ड थर्ड वीक झाला एप्रिलचा, त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जवळपास निफ्टीने ओपनिंग दिलं होतं 22,340च्या आसपास. ओके, त्याच्यानंतर हा थोडासा वरती गेला, नंतर परत त्याच्यामध्ये एक चांगला फॉल आला आपल्याला दिसला. नंतर त्यांना काय केलंय, इथे एक सपोर्ट घेतलाय जवळपास 21,770च्या आसपास त्यांनी सपोर्ट घेतला. म्हणजे हा जो झोन दिसतोय आपल्याला, कोणता झोन हा, हा जवळपास 21,780 ते 21,830चा एक झोन आहे हा. ठीक आहे, तर या झोनचा त्यांनी सपोर्ट घेऊन परत त्याने बऱ्यापैकी जवळपास त्याने 21,770 ते 21,000 सॉरी 22,160-70, म्हणजे जवळपास 300-400 पॉईंटची याने जवळपास रिकव्हरी केली. ठीक आहे, त्याच्यामुळे याच्यावरूनच आपल्याला कळू शकतं की इंडियन मार्केट किती सध्या सध्या स्ट्रॉंग पोझिशनला आहे. की वॉर इंटरनॅशनल लेवलवर एक चांगल्या दोन कंट्रीज मधल्या वॉरचा सुद्धा इंडियन मार्केटवर एवढा इम्पॅक्ट होत नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. आता नेक्स्ट वीकसाठी आपण जे बेसिक काय काय मार्केटमध्ये होऊ शकतं ते एकदा बघून घेऊया, सपोर्ट अँड रेजिस्टन्स आणि प्लस पुन्हा अदर सेक्टर्समध्ये. तर आता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण बघू शकतो सध्या निफ्टीनं या लेवलला सपोर्ट घेतलाय. जसं मगाशी म्हटलं की 21,770 ते 80च्या आसपास त्यांनी सपोर्ट घेतलेला आहे. आणि इथे एक झोन दिसतो आपल्याला, ही जी ब्ल्यू कलर मध्ये तुम्हाला ट्रेंड लाईन दिसते. ओके, ही एक लोअर ट्रेंड लाईन आहे आणि अप्पर ट्रेंड लाईन. तर या ठिकाणी हा आपल्याला इथे एक अप्पर स्लो, ओके, हाय हायर स्लो पण म्हणतो आपण त्याला, तो बनवताना दिसतोय. आणि त्या पॅटर्न प्रमाणे जर गेलो आपण तर आपल्याला इथे दिसेल की वीकली टाइम फ्रेम मध्ये निफ्टीने या ठिकाणी आपल्याला याच ट्रेंड लाईनच्या थोडस खालती टच सपोर्ट घेऊन परत हा या लाईनच्या मध्येच क्लोज झालेला आहे वीकली चार्ट मध्ये. डेली चार्ट मध्ये गेलं तर थोडस आपण इथं बघू शकतो की इथं ही जी ग्रीन कॅन्डल आहे यानं ओपनिंग भले या ट्रेंड लाईनच्या खालती दिलं होतं, क्लोजिंग मात्र या ट्रेंड लाईनच्या आतमध्ये दिलंय. ठीक आहे, त्याच्यामुळं सध्या तरी हा निफ्टी अप्पर्स हाय सॉरी हायर स्लोचा पॅटर्न फॉलो करताना आपल्याला दिसतोय. तर निफ्टीमध्ये सध्या पहिला स्ट्रॉंग सपोर्ट आहे मागच्या आठवड्याचा.
ओके, मागच्या आठवड्याचा किंवा फ्रायडेचा, जसं आपला शुक्रवार झाला, म्हणजे त्याची डेट असेल 19 एप्रिलचा जो लो राहील. ओके, 19 एप्रिलचा जो लो आहे 21,770च्या आसपासचा, तर तो आपल्यासाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड सपोर्ट जो आहे तो असेल आपल्यासाठी हा, जवळपास 21,550च्या आसपास. तर हे दोन आपल्यासाठी खूप स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर या दोन्ही सपोर्टला ब्रेक केलं तर मग मात्र निफ्टीमध्ये आपल्याला 21,250 ते 21,000 पर्यंतची आपल्याला लेवल बघायला भेटू शकते. पण सध्या तरी शक्यता वाटत नाहीये की हे दोन्ही सपोर्ट ब्रेक होतील. ठीक आहे. रेजिस्टन्सचा विचार केला तर आपण विकली टाइम फ्रेम मध्ये गेलो तर थोडंसं रेजिस्टन्स क्लिअरली आपल्याला बघायला भेटू शकतात. तर पहिला रेजिस्टन्स राहील मागच्या वीकचा जो हाय आहे. ओके, मागच्या वीकचा जो हाय आहे जवळपास 22,420 ते 30च्या आसपासचा, तर तो आपल्यासाठी स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे. आणि त्याच्यानंतर जो सेकंड रेजिस्टन्स राहील आपल्यासाठी तो म्हणजे 22,530च्या आसपास. ओके, आणि लास्ट रेजिस्टन्स जो राहील आपल्याला, तर ही जी जो प्रिव्हियस लाईफ टाईम हाय आहे आपला. ठीक आहे, जवळपास 22,770च्या आसपासचा, तर तो आपल्यासाठी थर्ड रेजिस्टन्स हा आपल्यासाठी एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे या लेवल. ठीक आहे. तर हा, आता ह्याच्यानंतर आपण बँक निफ्टीमध्ये जर गेलो तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला, हा, बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण बघितलं तर इथे बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण हे एक रायझिंग वेज पॅटर्न खूप दिवसापासून सांगतोय की हा एक रायझिंग वेज पॅटर्न मध्येच काम करतोय विकली टाइम फ्रेम मध्ये. आणि सध्या या वीक मध्ये सुद्धा बँक निफ्टीने त्याच रायझिंग वेजची जी लोअर ट्रेंड लाईन आहे त्यालाच त्याने सपोर्ट घेतलाय. ठीक आहे, आणि त्याच्या परत तिथून रिकव्हरी करून या रायझिंग वेज मध्ये त्याचं क्लोजिंग केलेलं आहे. त्याच्यामुळे सध्या तरी बँक निफ्टीमध्ये एक नॅरो नॅरो रेंज तयार होताना दिसते आपल्याला. त्याच्यामुळे आता याचा सपोर्ट सध्या तरी स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे या बँक निफ्टीमध्ये ती म्हणजे या रायझिंग वेजची जी ही लोअर ट्रेंड लाईन आहे ही रेड कलरची, तर तो स्ट्रॉंग सपोर्ट आहे विकली टाइम फ्रेम मध्ये. जोपर्यंत ही सपोर्ट लाईन विकली टाइम फ्रेम मध्ये ब्रेक होत नाही डाऊन साईडला किंवा अप साईडला, तोपर्यंत बँक निफ्टी मध्ये एक स्ट्रॉंग मुवमेंट आयदर अप्पर साईड और अदर लोअर साईडला आपल्याला बघायला भेटणार नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे सध्या तरी बँक निफ्टीमध्ये या रायझिंग वेजची जी ही लोअर ट्रेंड लाईन आणि अप्पर ट्रेंड लाईन हेच आपल्यासाठी सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे. ओके. त्याच्यानंतर सेन्सेक्स, हा, ह्याच्यामध्ये इंडियन विक्स मध्ये बघितलं तर इंडिया विक्स सुद्धा आपण बघितलं तर ऍज पर जे ग्लोबल सिच्युएशन चालू आहे, ग्लोबल इव्हेंट चालू आहे त्याच्याप्रमाणे तरी सध्या तरी इंडियन इंडियन विक्स जे आहे ते स्टेबल आहे. 14 बिलो 14च आहे. त्याच्यामुळे इथं पण काही अशी पॅनिक सेलिंग किंवा पॅनिक बाईंग आपल्याला काय बघायला भेटत नाहीये. ओके. आता सेक्टर वाईज जर विचार केला तर सेक्टर वाईज मध्ये आपण स्मॉल कॅप सध्या तरी स्टेबल आहे. निगेटिव्ह पण नाहीये आणि पॉझिटिव्ह पण नाहीये, न्यूट्रल लेवलवरती आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत इथं स्मॉल कॅप जे त्याचं प्रिव्हियस हाय आहे जवळपास 16,660च्या आसपास, तो ब्रेक करणार नाही तोपर्यंत याच्यामध्ये या स्टॉक्स मध्ये एक चांगली मुवमेंट बघायला भेटणार नाही. सध्या तरी याच्यामध्ये आपल्याला न्यूट्रल दिसतोय स्मॉल कॅप. ठीक आहे. मिड कॅप इंडेक्स पण सध्या मला न्यूट्रल दिसतोय. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपल्यासाठी हा ॲटो इंडेक्स मध्ये आपल्याला सध्या तरी न्यूट्रल दिसतंय. पण जर सपोज जर इथे येणार या वीक मध्ये लास्ट वीक मध्ये जर एक चांगली कॅन्डल बनवली आणि याचा जो प्रिव्हियस हाय होता म्हणजे सेकंड वीकचा जो हाय आहे जवळपास 22,245च्या आसपासचा, तो जर ब्रेक केला तर मात्र ॲटो सेक्टर मध्ये मे महिन्यामध्ये फार चांगली मुवमेंट येऊ शकते. ओके. मेटल सेक्टर पॉझिटिव्ह प्लस मध्ये आहे. याच्यामध्ये मला चांगल्या ऑपॉर्च्युनिटी दिसते. त्याच्यामुळे मेटल सेक्टर पुढच्या आठवड्यात किंवा मे महिन्यासाठी पण आपण चांगल्या होल्डिंगच्या हिशोबाने किंवा इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने विचार करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट सेक्टर आहे एफएमजी सेक्टर. एफएमजी सेक्टर सध्या निगेटिव्ह मध्ये चालत आहे. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये मला काय असं विशेष पॉझिटिव्हनेस दिसत नाहीये, पण विकनेस पण तेवढा स्ट्रॉंग नाहीये, पण थोडस आपण त्याला काय म्हणतो थोडीशी निगेटिव्हिटी आहे एफएमजी सेक्टरमध्ये. ओके. नेक्स्ट आहे फायनान्स सेक्टर. फायनान्स सेक्टर सुद्धा खूप चांगला आहे. याच्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंटची ऑपॉर्च्युनिटी आहे.
प्रायव्हेट बँकिंग सेक्टर सध्या तरी बँकिंग सेक्टर सेम नॅरो रेंजमध्येच काम करते पूर्ण, प्रायव्हेट असो किंवा आपलं PSU असो. त्याच्यामुळे याच्यामध्ये सुद्धा थोडंसं ब्रेकआउट, चांगले स्ट्रॉंग ब्रेकआउट जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत याच्यामध्ये आपल्याला चांगल्या मुवमेंट्स बघायला भेटणार नाहीये. रिॲलिटी इंडेक्समध्ये रिॲलिटी इंडेक्स सुद्धा सध्या न्यूट्रल आहे, पॉझिटिव्ह पण वाटत नाहीये, निगेटिव्ह पण वाटत नाहीये. कम्युनिटी इंडेक्स सुद्धा सेम न्यूट्रल. त्याच्यानंतर मला वाटतं हेल्थ सेक्टर थोडासा निगेटिव्ह वाटतोय मला, कारण की इथं आपण बघितलं तर इथं एक आपल्याला असा एक डबल टॉप पॅटर्न बनलेला दिसतोय विकली चार्टमध्ये. ओके, तर सपोज जर याचा जो ही जी लेवल आहे, लो लेवल म्हणजे 11,470चा निफ्टी हेल्थ केअर इंडेक्समध्ये, तर तो जर ब्रेक झाला तर मात्र मग हेल्थ केअर स्टॉक्समध्ये आपल्याला चांगली सेलिंग बघायला भेटू शकते. फार्मा सेक्टर पण सेम, फार्मा सेक्टरमध्ये सुद्धा आपल्याला इथे एक डबल टॉप बघायला भेटतोय. हा एक आपला बेरिश पॅटर्न आहे. जर याचा ब्रेकआउट झाला, ब्रेकडाऊन झाला, तर मात्र याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक चांगली सेलिंग बघायला भेटू शकते. हम्म, हे सर्व्हिस सेक्टर, सर्व्हिस सेक्टर सध्या न्यूट्रल आहे. इथं आपल्याला पोलेन फ्लॅग लाईक स्ट्रक्चर बनताना दिसतोय. जर या पोलेन फ्लॅगचा ब्रेकआउट जर येणाऱ्या आठवड्यात दिला तर सर्व्हिस सेक्टरमध्ये आपल्याला खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी बघायला भेटू शकते. त्याच्यानंतर एनर्जी सेक्टरमध्ये आपल्याला सध्या तरी न्यूट्रल वाटते मला, स्ट्रेंथनेस वाटत नाहीये. ठीक आहे. पण थोडीशी विकनेस आहे, कारण की इथं आपण जर बघितलं तर इथं एक फर्स्ट टॉप झालाय, त्याच्यानंतर सेकंड टॉप बनण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे जर परत जर हा इथं डाऊन साईडला थोडासा येऊन जर इथं जर ब्रेकडाऊन दिला तर मग याच्यामध्ये आपल्याला एक बऱ्यापैकी चांगली विकनेस किंवा सेलिंग बघायला भेटू शकते. ओके. कन्झम्शन इंडेक्समध्ये बऱ्यापैकी ग्रोथ झाली होती, पण सध्या तरी हा पण मला सध्या न्यूट्रल दिसतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इन्फ्रास्ट्रक्चर न्यूट्रल आहे. पीएससी सेक्टर ते पण सध्या तरी न्यूट्रल दिसते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑइल अँड गॅस. ऑइल अँड गॅस सध्या याच्याकडे थोडंसं लक्ष ठेवलेलं बरं राहत आहे ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये. त्याचं कारण म्हणजे तिकडे आपण काय म्हणतो, इस्रायल आणि इराण जे वॉर चालू आहे, त्यांच्या त्या वॉरमुळं ऑइलचे किमती बऱ्यापैकी वाढताना दिसतात आपल्याला. त्याच्यामुळे पुढच्या येणाऱ्या काळात कदाचित याच्यामध्ये आपल्याला एक चांगली अपसाईड मुवमेंट बघायला भेटू शकते, शक्यता आहे. ओके. पण थोडंसं स्टॉप लॉस वगैरे फॉलो लावून किंवा स्ट्रिक्टली स्टॉप लॉस फॉलो करून आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली बरं राहील. त्याच्यानंतर आय टी इंडेक्स मात्र पूर्णपणे निगेटिव्ह आहे. ओके, कारण की याच्यावरती US मार्केटचा किंवा ग्लोबल मार्केटचा बऱ्यापैकी चांगला आपला इफेक्ट दिसतोय. त्याच्यामुळे IT इंडेक्समध्ये सध्या काय म्हणतात, बाय ऑन फॉल, ओके, बाय ऑन इच फॉल, या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला खूप चांगलं काम करताना दिसेल. ठीक आहे. त्याच्यानंतर PSU सेक्टर मी जसं सांगितलं की बँकिंग सेक्टर सध्या नॅरो रेंजमध्ये काम करते. तर सेम जोपर्यंत तिकडे ब्रेकडाऊन किंवा ब्रेकआउट होणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये चांगली मुवमेंट बघायला भेटणार नाही. आणि त्याच्यानंतर लास्ट सेक्टर आहे मीडिया सेक्टर. मीडिया सेक्टर सध्या सपोर्ट रेंजला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये नेक्स्ट वीकमध्ये जर एक चांगली मुवमेंट आली आणि जर इथे एक चांगली ग्रीन कॅन्डल बनली नेक्स्ट वीकमध्ये, तर मात्र मग मीडिया सेक्टरमध्ये आपल्याला मीडिया सेक्टरच्या स्टॉक्समध्ये एक चांगली ऑपॉर्च्युनिटी बघायला भेटू शकते. ठीक आहे. तर हे जनरल मार्केटचा व्ह्यू झाला. ओके. त्याच्यामुळं तरी मला एवढी व्यवस्थित स्टडी करता आलेली नाहीये. मी शक्यतो एक जनरल व्ह्यू सांगितलेला आहे. जर नेक्स्ट वीकमध्ये पॉसिबल झाला आणि जर काही नवीन सांगण्यासारख्या गोष्टी असतील तर मी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.